फक्त आपण 2-3 बोकडे त्याला दाखवणार, आम्हाला हे 3 बकरे कट करून द्या, आपल्या समोर पूर्ण बकरे कट करून एक. त्यामुळे आम्ही मराठी माणूस म्हणून एक आपण पण एक हॉटेल चालू केली, सुरुवात केली. काळा रस्सा, हे चिकन फ्राय, हा चिकन किमा. शुक्रवार रविवारसाठी आपण 3 बोकड आणतो सकाळी. 3 मटन स्पेशल मटन देतो, त्याच्यातून मटन खाल्ल्यानंतर एखादं नाही का पहिलं बनावे. तर हा खिमा आहे, मटन खिमा. स्पेशल थाळीसाठी आपण मटन खिमा वापरतो. नाही केली असं कसं होईल? नॉनव्हेज हॉटेल किंवा चुलीवरचं जेवण तुम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्लं असेल, पण आज आपण अशा जागी आलोय जिथे पैलवानांवरती आधारित हे हॉटेल बनवलेलं आहे आणि जिथे तुम्हाला नॉनव्हेज मेन्यू मिळणार आहे. तर नमस्कार, मी गीतेश आणि रिसेंटली आपल्या यूट्यूब चॅनलने 10,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट केले आहेत, त्याच्याबद्दल मनापासून आभार. तर आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर आज आपण जिथे आलो आहे तिथे आपण ट्राय करणार आहोत चुलीवरचं जेवण. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर कुंदन दादा आणि प्रवीण दादा आपल्यासोबत आहेत. तर ही जी खानावळ चालते तो त्याच्या मागे यांचा हातभार आहे किंवा यांचं काम आहे. पैलवान मटन खानावळ मागे ही 2 जण आहेत. तर जसं पैलवान मटन खानावळ तुम्ही नाव ठेवले, तर तसं काय स्पेशल आपण इथे देतोय ग्राहकांना? पैलवान मटन खानावळ नाव असं प्रकारे दिलं की नाही का, आम्ही असं सहज एक बसले आम्ही नाव सुचवलं, जेणेकरून आपण जो मटन स्पेशल मटन देतो त्याच्यातून मटन खाल्ल्यानंतर एखादं नाही का पहिलं बनावे, त्याच्यासाठी आम्ही स्पेशल मटन तब्येत झाली पाहिजे पहिलं मटन खानावळ, ते आम्ही नाव दिलं म्हणजे नाही का. पैलवानांसाठी डेडिकेट केलेली ही हे हॉटेल आहे खानावळ आपण म्हणू शकतो, बरोबर? तर युजली आपण जेव्हा नॉनव्हेज खायला जातो चुलीवरचं मटन चिकन सगळीकडे मिळतं, पण पैलवानांवरती थीम करावी हे कसं तुम्हाला सुचलं? आमच्या घरामध्येच आहे ना सर्व, म्हणजे पैलवानांच्या ह्याच्यातूनच आहे, एक तरी पैलवान असावा घरी. हां बरोबर. ह्या थीम आमच्या डोक्यात होती, करायची होती, झाली ती आम्ही. अच्छा. आणि ह्या साने चौक एरियामध्ये बोकडाचं स्पेशल मटन असं काही कुठेच भेटत नाही का. जे आम्ही गावरान स्पेशल बोकडाचं मटन देतो ते आमची खासियत आहे पहिली. म्हणजे त्या एरियात एक 5-10 किलोमीटरच्या अंतरावरती कुठंच बोकडाचं मटन भेटत नाही. ते आम्ही स्पेशल बोकडाचं काळ्या रश्श्यातलं मटन देतो. आणि पहिली ब्रँच तळवडे रोडला हुमा बेकरीच्या समोर चालू केली, ते 3 वर्ष झाले. त्याच्यानंतर आम्ही असं आमच्या निदर्शनास आलं की बोलायचं मटन तिथं पैलवान मटन खानावळ शाखा नंबर 1ला तिथे फक्त बोलाई. आणि त्याच्यानंतर आम्ही असं ऑब्झर्व केलं, आमच्या लक्षात आलं की स्पेशल बोकडाचं मटन पण ह्या एरियात कुठेतरी आपण चालू केलं पाहिजे. ओके. त्याविषयी मग आम्ही इथं साने चौकात नाही का की स्पेशल बोकडाचं मटन आम्ही चालू केलं. 2 शाखा आहेत. पहिली शाखा जी आहे ती बोलायचं मटन जिथे मिळतं आणि तुम्ही हे आता बोकडाचं चालू केलं. पैलवान झालं, गावाकडचा बेत झालं, तर हे लोकांना कसं आवडतंय? अलीकडच्या काळात काय झालं, शहरामध्ये घरच्यासारखं जेवण कुठेच भेटत नाही नाही का. ते काय आम्ही काय केलं, आम्ही प्रयत्न केला की बाबा घरचा काळा मसाला म्हणजे कुठे शहरात भेटत नाही. आम्ही तो घरचा काळा मसाला, आईच्या वगैरे हातचा नाही का मसाला कांडून कुटून सर्व हाताने केलेला काळा मसाला आहे, त्याचं आम्ही जेवण चुलीवरती बनवतो. तर त्याची खाण्याची टेस्ट एक वेगळीच आहे नाही का असं. अच्छा. तर आपल्या इथे काय प्रकारचं जेवण मिळतं आणि कसं काय बनवलं जातं? आपल्याकडे सर्व आहे ना घरगुती पद्धतीचं जेवण बनवलं जातं. मग ह्या जेवणाने त्रास झाला नाही पाहिजे, या पद्धतीचं घरातलं जेवण भेटतं. स्पेशल काय आपल्या इथे? स्पेशल आपल्या इथं मटन आहे, मटन रान आहे, चिकन रान आहे. आणि हे जे भिंतीला आपण म्हणजे मी आता फिरून आलो आतमध्ये, तर सगळ्या भिंतींना पैलवानांचे फोटो लावले. तर जसं नाव तसंच त्यांनी ॲम्बियन्स क्रिएट केलेलं आहे. गावरान जेवण आहे आणि पद्धतशीर भारतीय बैठकमध्ये बसून आपण जेवण एन्जॉय करू शकतो, बरोबर ना? बरोबर. तर प्रवीण दादा, आपण बघतो की बाहेर पंजाबी, साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन असे रेस्टॉरंटचे पण बोलबाला जास्त आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मराठी रेस्टॉरंट घेऊन मराठी जे पदार्थ आहेत ते घेऊन जेव्हा चालतो आपण, तर वाटत नाही का यार त्याच्यामध्ये सर्वाइव्ह होऊ शकू का? बरोबर. असं काय आलेलं आहे आता अलीकडे मराठी माणूस आहे ना व्यवसायात थोडा पाठीमागच राहिला, कारण ते एकमेकांचा सपोर्ट भेटत नसल्यामुळे नाही का. मग त्याच्यामुळे आपण बी काय केलं, बाहेर पण भरपूर बघितले हॉटेल्स नाही का, शेट्टी लोकांचे यांचे भरपूर हॉटेल आहेत. मग त्यामुळे आम्ही मराठी माणूस म्हणून एक आपण पण एक पैलवान मटन खाणं अशी मराठी व्याख्या चालू करून एक हॉटेल चालू केली, सुरुवात केली. 3 वर्षापासून आपण ह्या लाईनमध्ये आलो, पण एक आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटला. असं बोकडाचं मटन आम्ही चालू केल्यापासून आम्ही बघतोय ना की आम्हाला कस्टमरचा बी प्रतिसाद बऱ्यापैकी भेटतो की बुवा ह्या जवळच्या एरियात कुठे बोकडाचं मटन नाही आहे, तुम्ही म्हणजे चालू केलं आहे. एक बोकडाचं मटन खाण्यासाठी लोक एक अपेक्षेने येतात म्हणजे नाही का
असं. आणि काय रिस्पॉन्स येतो म्हणजे खाल्ल्यावर? बोकडाचं मटण खाऊन इथनं गेले की तो माणूस परत रिटर्न येतोय, म्हणजे असं नाही का की जेणेकरून नाराज होऊन जातच नाही, अशी आपण क्वालिटी बी त्या प्रकारे देतोय असं. चुलीवरचं जेवण ही जी कॉन्सेप्ट हे सगळं असल्यामुळे माणूस एकदा जेवल्यावरती एकदम तृप्त झालंच पाहिजे. हां बरोबर. तसं आहे. तर आपण किचन मध्ये बघूया का आपलं कसं काय आहे, कसं बनतंय जेवण ते आम्हाला दाखवू शकता? पुन्हा आपण आता आतमध्ये आलो यांच्या किचन मध्ये. एकदम हलका लाकडाचा वास येतो इथे, कारण की जे जेवण बनतं ते लाकडावर बनतं. आपण आता बघूया विनोद दादांचं काम पुढे चालू आहे, तर चला त्यांना विचारूया की आज काय बनतंय. नमस्कार विनोद दादा. नमस्कार सर. तर हे पैलवानमध्ये जे जेवण बनतंय आज, तर काय काय आहे आपल्याला दाखवू शकता का तुम्ही, काय काय बनतंय? प्रथम हा इंद्रायणी राईस आहे, हा मावळचा स्पेशल तूप टाकून बनवला जातो हा राईस. त्यानंतर हा काळा रस्सा आहे, स्पेशल चुलीवरचा बनवला जातो. मोठ्या पातळ्यात रोजची रोज आपण मोठ्या पातळ्या बनवून घेतो आणि जसं लागेल तसं आपल्याला चुलीवर मेन पहिले चुलीवर बनतो, नंतर मग गॅसवर. हा गॅसवरती जसं गरम लागेल तसं आपल्याला घेऊन येतो. मेन प्रोसेस ही आपल्या चुलीवरती होती. ही सूप आहे, मटन सूप. हे आपलं काळ्या रस्स्यामध्ये फ्राय आहे, चिकन फ्राय. काळा मसाल्यामध्ये पूर्ण बनलं जातं. हे मटन फ्राय. नंतर ही आपली बिर्याणी आहे साजूक तुपातली. अच्छा. स्पेशल बिर्याणी आहे, साजूक तुपामध्ये बनवली जाते बिर्याणी. ही मटन आहे चिकन आहे? चिकन बिर्याणी. मटन बिर्याणी जशी येईल ऑर्डर तशी आपण मारून देतो ऑर्डर. ओके. मटन बिर्याणीची. नंतर हा खिमा आहे, मटन खिमा. स्पेशल थाळीसाठी आपण मटन खिमा वापरतो. स्पेशललाच जातो. स्पेशलसाठी मटन खिमा वापरतो. थाळ्यात तर बऱ्याच दिसतात जातं, तरी आपल्या इथे वाराला म्हणजे बुधवार शुक्रवार रविवारी किती क्वांटिटी मध्ये थाळ्या जातात, कसं? आपलं शुक्रवार रविवारसाठी आपण 3 बोकड आणतो सकाळीच. 3 बोकड. एक साधारणतः 400 ते 500 लोक आपले स्पेशल. आता पिंपरी चिंचवडमध्ये म्हणलं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त करून बोलायसाठी फेमस आहे. बरोबर. पण बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला बोकडाचं मटण पाहिजे. मग त्यामुळे आपण पिंपरी चिंचवडमध्ये खास करून कस्टमरचे आग्रह खातर पहिलवान पैलवान मटण खानावर शाखा नंबर 2 हे बोकडाचं मटण केलेलं आहे, फक्त फक्त कस्टमरसाठी. आणि कस्टमर आवर्जून आपल्याला एक आपला रिस्पॉन्स बघून किंवा जेवण बघून क्वालिटी बघून हे स्पेशल मटण खाण्यासाठी आपल्या शोधत पिंपरी चिंचवडमधनं या 15 किलोमीटर ते 20 किलोमीटर मधनं शोधत आपल्याकडे जेवण करण्यात येते. म्हणजे तसं बघायला गेलं तर पुणे पिंपरी चिंचवड मध्ये बोलायचं मटण जास्त रिक्वायरमेंट मध्ये लागतं किंवा चालतं, पण इथे तुम्हाला ते देऊन बोकडाचं पाहिजे म्हणून तुम्हाला हे उघडावं लागलं. स्पेशल एक कस्टमरच्या आग्रह खातर आपला 1 नंबर शाखा आहे तिथं बोलायचं आहे पैलवान मटण खानावर. 3 वर्षापासून आपली ती ब्रँच आहे. पण कस्टमरचा एक रिप्लाय यायचा की तुम्ही एक बोकडाचं मटण शाखा चालू करा. मग आपण 2 किलोमीटरच्या अंतरावर एक नजदीकच आपण स्पेशल बोकडाचं मटण स्पेशल कस्टमरच्या आग्रह खातर आपण चालू केले आहे. तसं आपलं नाव आहे पैलवान मटण खानावर, तसंच आपलं जेवण आहे. चुलीवरती जसं तुम्ही म्हणालेत की दिवसाच्या सकाळी जेव्हा तुमचं जेवण बनतं, मटण चिकन बनतं ते चुलीवर बनतं. हो. सकाळी आपण रोज एक साधारणतः 8-9 वाजता आपण मटण घेऊन येतो. स्वतः मटण आणण्यासाठी जातो, आपण कोणाला पाठवत नाही. स्वतः आपण 2-3 बोकडे त्याला दाखवणार, आम्हाला हे 3 बोकडे कट करून द्या. आपल्या समोर पूर्ण बोकडे कट करून कंदुरी मटण, आमच्या गावाकडे पद्धत आहे मराठवाड्यामध्ये कंदुरी मटण म्हणून. आपण ते कंदुरी मटणामध्ये कसं वजडी मुंडी पाय आणि पूर्ण बोकड हे एक खडे सगळं शिजून घेतो. अच्छा. अख्खा बकरा ते शिजून घेणार, पूर्ण ते सूप बाजूला काढणार, स्पेशल ते चुलीवरती रस्सा बनवणार. या गावरान पद्धतीने होममेड पद्धत आहे आपली. सगळं आपलं चुली आपण गावाकडे कसं पारंपरिक पद्धतीने आहे आपली वाटेवर वगैरे. हा त्या पद्धतीने आपण सगळं इसूर पद्धत जशी आहे तसं आपण आपलं काय गिरवी करत नाही. आपण रोजची रोज आपला मसाला बनतो, रोजची रोज आपलं भाजी होती. त्याच्यामुळे कुठलाही तुम्हाला त्रास होत नाही. त्याच्यामुळे की पोट फुगण्याचा किंवा कटना किती पण जेव्हा पोटभर जेवलं तरी तुम्हाला न जेवल्यासारखं वाटणार. आपली चिकन आणि मटन जी आहे पैलवान स्पेशल त्याची प्राइसिंग काय आहे आपली? आता आपण कसं आपला जो हा पिंपरी चिंचवड चिखली एरिया आहे हा सर्वसाधारण लोक आहेत, म्हणजे जेणेकरून सगळी गावाकडे लोक आहेत. त्याच्यामुळे आपण कस्टमरला परवडेबल आहे. ह्या रुपयामध्ये 200 रुपयामध्ये फक्त चिकन थाळी ठेवलेली आहे, अनलिमिटेड थाळी. आणि 300 रुपयामध्ये मटन थाळी आहे. अच्छा. चिकन बिर्याणी हे फक्त 120 रुपयामध्ये आहे. असं जसं की भाकरी बघा, भाकरी आपली चुलीवरती भाकरी होती, त्याला तीळ लावून त्यानंतर ताटाला आपण तूप लावतो त्याला. हा आहे आपला काळा रस्सा. हा रोजची रोज डेली आपण हा 1 पातेलं एवढं पूर्ण करतो. आता रविवार असल्यामुळे हे 1 पातेलं आणि संध्याकाळी आणि डबल 1 पातेलं मारावं लागतं सकाळसाठी.
मसाले सगळे आपले घरगुतीच. घरगुती गावाकडून आई आमची 100 किलो मसाला घेते. एक महिन्यासाठी 100 किलो काळा मसाला लागतो आपल्याला डेलीची डेली. बाकीचं मग खोबरं, फुटाणं, बाजरी हे सगळं जे आपले पंचधातू आहेत ते सगळं मिक्स करून आपण त्याला रोजची रोज भाजून त्याला ग्राइंडरमध्ये बारीक करून रोजची रोज डेली मसाला करून द्यायचा. तर विनोद दादा आज आम्हाला काय खायला घालणार तुम्ही? आज सर आपलं स्पेशल म्हणजे एक मटन थाळी. मटन थाळी आहे आपल्याला, चिकन रान आहे आपल्याकडे, चिकन बिर्याणी आहे, चिकन तंदूर आहे. व्हेजमध्ये पण एक आपले 5-6 डिश आहेत. मटर पनीर, शेवभाजी, पनीर मसाला, काजू मसाला आणि आपलं स्पेशल म्हणजे काळा रस्सा. एक नंबर आपला चुसका मारून. व्हेज मध्ये पण काळ्या रस्स्यामध्ये आपल्याला काय आयटम्स आहेत? व्हेज मध्ये पण आपण बैंगन मसाला म्हणा की शेवग्याची भाजी म्हणा, जेणेकरून इथं पुण्यामध्ये मिळत नाही. एक वेगळी गावाकडली तुम्हाला त्याची चव आहे. त्यामुळे एक बैंगन मसाला, परत काळा मसाला, बैंगन आपलं शेवगा फ्राय हे आपण काळ्या मसाल्यामध्ये देतो. म्हणजे व्हेज पण आहे इथे काळ्या मसाल्यामधलं आणि नॉन व्हेज पण आहे. तर चला आपण बोकड्याचं स्पेशल जे मटन आहे आणि चिकन टेस्ट करून बघूया. चला. पैलवान मटन खानावळमध्ये आलो आणि पैलवानांची पोज नाही केली असं कसं होईल? दोन्ही थाळ्या आलेल्या आहेत, मटन आणि चिकन आहे ना दादा? ह्या दोन्ही पैलवान स्पेशल आहेत. पैलवान स्पेशल काय काय आहे याच्यामध्ये? पैलवान स्पेशलमध्ये हे आहे आपलं काळा रस्सा, काळ्या मसाल्याचा. हे आपलं फ्राय, मटन फ्राय. हा स्पेशल मटन खिमा. हे मटन सूप आणि हा इंद्रायणी स्पेशल तुपातला तांदूळ राईस. ही ज्वारी बाजरी भाकरी तीळ वगैरे लावून असलेली. आणि हे आपली चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, पैलवान स्पेशल चिकन थाळी. काळा रस्सा, हे चिकन फ्राय, हा चिकन खिमा. किमा आपल्या दोघांमध्ये कॉमन आहे. स्पेशल मध्ये चिकन मध्ये पण आणि मटन मध्ये पण किमा येतोच. बरोबर. आणि अळणी चिकन बिर्याणी. ही आपली साजूक तुपातील स्पेशल चिकन बिर्याणी. हा आपला चिकन तंदूर. आता एक पितळी घ्या ना जरा भाकर चुरून खायला. पैलवानच्या स्पेशल थाळ्या आल्यात. ही चिकन थाळी आहे आणि ही स्पेशल मटन थाळी आहे. आणि सोबत आपल्याला इथे मस्तपैकी चिकन रान साजूक तूप पण दिलेलं आहे. आपण ट्राय करूया आता. चिकन रानवर एकदम गावरान तूप दिलेलं आहे आणि सोबत हा त्यांचा स्पेशल मसाला आहे ना दादा? हा अळणी रस्सा इथला आणि हा किमा आहे ग्रेव्हीमध्ये. आपण जरा भाकरी चुरून चालू करूया. भाकरीला बघा दिसत असेल तुम्हाला, तूप लावून दिले जातं इथे भाकरीला आणि तीळ सुद्धा लावले जातात भाकरीला. आता पैलवान खानावळमध्ये आला आणि तुपातलं जर जेवण नसेल तर मग कायच मजा. चुलीवर शिजलेलं मटन आहे, बघू शकता. काळ्या मसाल्यातला हा सुक्का आहे, मटन सुक्का. आणि या बाजूला चिकन. दादा गावरान चिकन पण आपल्या इथे मिळतं का? ऑर्डर केल्यानंतर मिळतं. गावरान चिकन पण इथे मिळतं, ऑर्डर करायला लागते. तर मसाले पूर्ण मुरलेले आणि व्यवस्थित शिजले. तर या गावरान तुपामध्ये बनलेल्या आणि चुलीवर शिजलेल्या जेवणाला आम्ही ताव मारतोच आहे. तुम्ही देखील इथे आलात तर नक्की एकदा जेवणाला नॉनव्हेज खायला पैलवान मटन खानावळला या. अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत आपण भेटू पुन्हा नवीन एपिसोडमध्ये.